ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपण सर्वजण जमलेलो आहोत आणि ती सभा ज्या कारणाकरता होतीये तो म्हणजे आपल्या हिंदूंवरती होणारा अत्याचार। म्हणजे तो आज आपल्याला प्रखरपणे जाणवला की आपल्या मध्ये असणारे नंदकिशोरजी यांना पोलिसांनी जी काय अटक केली त्याचा निषेध म्हणून किंवा त्याच्यावर केलेला गुन्हा हा मागे घेण्यात यावा याच्याकरता आज आपल्या सभेचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले। आज पोलीस प्रशासन हे प्रामुख्याने आपण पाहतो की जसं बापूंनी सांगितलं की आता एकच अटक केला पण समोरचा एक अटक करायला पाहिजे होतं। पोलीस प्रशासनाच्या बाबतीमध्ये आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा वर्षानुवर्षांचा अनुभव आहे की ज्या वेळेला अशी घटना घडते तर पोलीस प्रशासन जेव्हा आपण विचारतो बापू की तुम्ही ही अशा कस काय लोक अटक केली, याची जर 4 केली त्याची 4 केले, तर ते सांगतात आम्ही बॅलन्स केलं। पण या घटनेमध्ये कुठेही तुम्हाला सांगतो बॅलन्स नसून हा आपल्या हिंदूंवरती केलेला अन्यायाचा आज या ठिकाणी आपल्याला प्रखरपणे आज आपल्याला जाणवतो। पण आज खरं दुःख देखील होतं। दुःख घडलेल्या घटनेचं होतंय की ज्या आपल्या मंदिरामध्ये एखादा जिहादी त्याची हिंमत करतो त्याचं दुःख होतं। आज ही सभा होती, ही सभा सुद्धा तुम्हाला सांगतो ही थोडे उशिराने व्हायला पाहिजे होती किंवा वेगळ्या कारणाने व्हायला पाहिजे होती। कारण की आम्हाला कशा करता यावं लागलं पाहिजे होतं की तुम्हाला शांत करण्याकरता यावं लागलं पाहिजे होतं। पण आज शांत करण्यापेक्षा आम्हाला तुम्हाला जाग करायला यावं लागलं, याचं मला तुम्हाला सांगतो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फार दुःख आहे। काय असतं मी अनेक वेळा सांगत असतो, ऍक्शनला रिएक्शन ताबडतोब द्यायला पाहिजे। ज्या वेळेला आपण रिएक्शन देऊ त्यावेळेला हे लोक दानवे साहेबांकडे जाऊन बसतील, यांना सांगा जरा शांत राहा, यांना जरा सांगा शांत राहा, या महाराजांकडे जातील आणि महाराज तुम्ही आव्हान करा मंदिरामध्ये असं काही घडलेलं नाही। पण आज यांची हिंमत एवढी झाली की महाराजांना नोटीस दिली। हे कशामुळे? हे फक्त तुमची ऍक्शन रिएक्शन न आल्यामुळं त्यांची हिंमत झाली याला नोटीस द्यायची। बरं यांच्यापर्यंत नाही थांबले, ती आज माऊली कशामुळे वरती आली? ज्या माऊलीच्या घरामध्ये या प्रशासनाने तिचं कुंकू पुसण्याचा प्रयत्न केला होता। आज घातलं म्हणजे काय? ते काय 2 दिवस करता नव्हतं घातलं, त्यांच्या डोक्यात होतं की याचा आतल्या आत कार्यक्रम लावून टाकायचा। कुंकू पुसलं म्हणजे सत्य दडपून जात असतं। आणि त्या मगाशी त्या माणसाने सांगितलं उठून बापू भाषण करत असताना की तो मनुष्य नंदकिशोरजी ही जी व्यक्ती आहे ही ते पायाने आदू आहे असं त्या व्यक्तीने देखील बापूला सांगितलं। आणि बापूने जे महत्वाचं सांगितलं की एखादा हिंदू तुम्हाला सांगतो असं कृत्य करतो, मुळात तुम्हाला सांगतो असा हिंदू कुठलाही जन्माला देऊ शकत नाही की तो मंदिरामध्ये काहीतरी मांस मच्छी देऊन टाकायला, हा जन्माला देऊ शकत नाही। आणि जर जन्माला आलं तर तुम्हाला सांगतो त्या हिंदूचा कार्यक्रम लावण्याचं काम आमचा हिंदूच तुम्हाला सांगतो पहिले करत, त्याला कुठल्याही जिहादीला वर यायची गरज नाही। पण आज इथं जिहादी कोण झाला? पोलिसांनी सांगितलं की कुत्रं आलं। आता कुत्रं आलं मला मान्य आहे, पण ते कुत्रं माहिती तुम्हाला कुठल्या जातीचं होतं? हा कुठलं कुत्रं? नाही 2 पायाचं असतं, पण ते विशिष्ट जातीचं होतं। माहिती कुठलं होतं? डॉबरमॅन। याचं शेपूट कापलेलं असतं। आपण काय म्हणतो त्याला? आपल्या भाषेत आपण काय म्हणतो? शेपूट कापलेला कुत्र्याला हा ते डॉबरमॅन कुत्र होतं। आणि त्या पोलिसांनी त्या डॉबरमॅन कुत्र्याला अटक नाही केली, अटक केली आपल्या नंदकिशोरला। ही डॉबरमॅन कुत्रे लई झाले, तो लई झाले। आणि मला वाटतं ते कुत्रे लई झाले त्याच्यामुळे काय झालं, प्रशासन सुद्धा आहे ना असं मला वाटतं। त्या दिवशी सुद्धा आमच्या हैदराबादमध्ये बोललो मी, प्रशासन ज्यावेळेस बोलतं ना आपल्याला असं वाटतं की हा हाजी यात्रा करून आला काय, त्याची भाषा हाजी सारखी असते। हाजी साहेब नाही का आपण म्हणतो, हाजी साहेब आग आहे, तशीच भाषा असते यांची। त्यामुळं आपल्याला या सगळ्या माध्यमातून आज ही जी काय महाराज मंडळी बोलली
मागण्या सांगितल्या, आपल्या काय मागण्या आहेत. आता मागण्या आम्ही शासनाकडे सांगितलं. मार्च महिन्यामध्ये अधिवेशनामध्ये आम्ही सांगितलं की जो व्यक्ती, जसं पोलीस सांगतात ना की 2 गुन्हे झाले 4 गुन्हे झाले त्याला लगेच तडीपार करा, कुणी अजून काही वेगळं केलं असं त्याला एमपीडे लावा, तसं आम्ही देखील मागणी केली की जो व्यक्ती सातत्याने जर गो हत्यामध्ये, गो तस्करीमध्ये जर आरोपी असेल तर त्याच्यावरती नको का सार्वत्रिक कारवाई झाली पाहिजे आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिला, याच्यामध्ये आम्ही तो प्रयत्न करू. पण आता जी बापूंनी सांगितलं की या जुलैच्या अधिवेशनामध्ये आपले संतोष भाऊ सर किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते असतील त्या विधानसभेमध्ये बापू आम्ही मागणी करू की ज्या ठिकाणी गो हत्या होईल त्या ठिकाणच्या पोलीस अधिकारी जो इन्चार्ज असेल त्याचं सस्पेन्शन ताबडतोब झालं पाहिजे. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे गाय आणि माय याच्यामध्ये कुठलाही फरक नाही. आणि जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलंय की गोमातेचं संरक्षण करायचं, छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील जे जे कुणी गो हत्या करत होते त्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्याचं काम केलं होतं. आपल्याला सुद्धा तुम्हाला सांगतो, जोपर्यंत हे कायदे कठोर होत नाही, आज आपल्या या सरकारच्या माध्यमातून, महायुती सरकारच्या माध्यमातून सरकारने या गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे. पण अजूनपर्यंत कुठल्याही पोलिसांनी गो हत्या होत असताना त्याचा वेगळा कलम कुठलाही लावला नाही. आता गणेश उत्सवाच्या कालखंडामध्ये देखील तुमच्याकडे एक कसायाने गाय कापत असताना व्हिडिओ तयार केला. तो व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केला. त्याला फक्त पोलिसांनी अटक केली, पण त्याच्यावरती या राज्यमातेचा त्यांनी अपमान केला, अवमान केला, खून केला अशा प्रकारचा कुठेही उल्लेख नव्हता. त्यामुळे ज्या ज्या वेळेला FIR दाखल होईल तर त्या FIR मध्ये आपल्या गोरक्षक बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही पोलिसांना ते FIR देत असताना त्याला सांगायचं की त्यांनी आमच्या राज्यमातेचा, गोमातेचा त्यांनी खून केलेला आहे असा त्याच्यामध्ये शब्दाचा प्रयोग हा झालाच पाहिजे. अशा प्रकारची मागणी या आमच्या गोरक्षक बांधवांनी त्यामध्ये करायची. कायदे सगळे होत राहतील पण याच्यामध्ये हे लोक पळवाटा काढत बसतात. आता बापूंनी सांगितलं की आपल्या माणसाला कसं अटक केलं, तर त्या मस्जिदीच्या कॅमेरे पाहून अटक केलं. आता टेक्नॉलॉजी एवढी आलेली आहे की डॉबरमॅन कुत्र्याचं शेफ्टीवालं कुत्रं केलं आणि म्हणून धरल्या कोण गेलं, आपला माणूस धरला गेला. आता इथं आज सुद्धा पोलीस प्रशासनाने त्या महिलेला नोटीस दिली, आमच्यासारख्या नोटीस दिली, यांना नोटीस दिली. पण जे डॉबरमॅन मगाशी इथून गेले 2-3 त्या मच्छरदारीच्या जाळ्याच्या टोप्या घालून आमच्या समोरून जातात. ही सभा हिंदूंची आहे, ही सभा हिंदूंची आहे. तुम्हाला माहिती आहे चारी बाजूनी पोलीस आहेत. तो जातो कसा, ही काय MIM ची सभा आहे काय? त्याचा सुद्धा जे लोक इथून डॉबरमॅन गेलेत तुम्हाला सांगतो त्याच्यावर सुद्धा आज पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे. म्हणजे त्याचा उद्देश एवढाच होता की इथं यायचं, आमच्या हिंदू बांधवांनी त्याला काहीतरी अटकलं पाहिजे आणि त्याच्यातून त्यांनी वाद घालायचा, सभा उधळून लावायची आणि पोलिसांनी परत आमच्या माता भगिनींवरती केसेस दाखल करायचे. हा प्रयत्न त्याचा होता. आणि पोलीस जेव्हा गप बसतो म्हणजे याचा अर्थ पोलिसांची त्याला मुखसंमती असा माझा आरोप पोलीस प्रशासनावरती या ठिकाणी आहे. म्हणजे डॉबरमॅन कुत्रे सोडून द्यायचे आणि हिंदू माणसं तुम्ही पकडायची, हा कुठला न्याय आहे? पण याचा समाचार सुद्धा सांगतो की आता पुढच्या काळामध्ये अधिवेशन आहे आणि दसरा झाल्यानंतर याच्या बाबतीमध्ये सखोल माहिती घेऊन राज्याच्या गृहमंत्री साहेबांकडे, मुख्यमंत्री साहेबांकडे याची संपूर्ण, जसं महाराजांनी सांगितलं की SIT लावू आणि ते बाहेरच्या अधिकारी या ठिकाणी सगळा तपास करू की कोणतं डॉबरमॅन कुत्र आलेलं होतं, त्याचा तपास काय लागला नाही. तो तपास SIT मार्फत लावण्यात यावा याची मागणी प्रखरपणे आपण सकल हिंदू समाजाच्या वतीनं या राज्य सरकारकडनं करण्याचं काम आपण करणार आहोत. आज राज्यामध्ये अनेक घटना सातत्याने घडत असतात.
या घटना घडत असताना आपल्या सर्वांना आता पुढच्या काळामध्ये प्रचंड जागरूकता आपल्याला बाळगणं गरजेचं आहे. आता हे काय गोमांस या ठिकाणी जे टाकलं, या मंदिरामध्ये, हे मंदिर आपल्या सर्वांना माहिती की हेमाडपंथी मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे. हे काय अलीकडच्या काळामध्ये काय कुणी बांधलेलं मंदिर नाही. पण ही घटना ही फक्त इथंच नाही तर महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पण हे काय करतात, हे लोक आपली ट्रायल घेत असतात. एकदा काहीतरी छोटं करून बघतात की काय रिॲक्शन येतील, काय प्रतिक्रिया येतील, हा हिंदू काय बोलतो का नाही. ज्या वेळेला त्यांच्या लक्षात येतं की हा हिंदू शोषिक आहे, तर त्यावेळेला तुम्हाला सांगतो त्या घटनेची ते मोठ्या प्रमाणामध्ये पुनरावृत्ती करण्याचं काम करतात. आणि मग आपली जर प्रतिक्रिया आली नाही तर हे लोक मात्र तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुढाकार घेतात आणि मग या मंदिराचं रूपांतर, आपली जी लोक येतात हळूहळू ती यायची बंद होतात आणि ती मंदिरांच्या ऐवजी त्याचं रूपांतर, जसं आपला वाद देशभरामध्ये निर्माण झाला की तिथं राम मंदिर आहे का बाबरी आहे, असा जो काही विषय तयार झाला तर तो अशाच प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी करतात. आज ही काय आपल्या पुरता विषय नाही. आज जेवढ्या महाराष्ट्र सरकारकडं महाराज प्रॉपर्टी नसतील, महाराष्ट्र शासनाच्या जेवढे उतारे नसतील, त्याच्यापेक्षा जास्त उतारे आज यांच्या वक्फ बोर्डचे महाराष्ट्रामध्ये तयार झाले आहेत. ते कशामुळे तयार झाले? फक्त आपण शोषिक आहेत, आपण गप्प बसतो हे म्हणून तयार झाले. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या गोष्टीचा बापूंनी उल्लेख केला की आमच्याकडे काही दिवसापूर्वी ज्या वेळेला गोमांस त्या ठिकाणी टाकण्यात आलं, रस्त्यावर टाकण्यात आलं, त्या ऍक्शनला रिॲक्शन ही कशी दिली, तर जेवढे ज्या ठिकाणी त्या घटना घडलेल्या असतील किंवा ज्या ठिकाणी आपल्याला कत्तलखान्याचं स्वरूप पाहायला मिळेल, त्याच्यावर जेव्हा JCB चढवला तर त्यावेळेस तुम्हाला सांगतो हे सगळे प्रकार थांबणार आहेत. जोपर्यंत तुम्ही अशा घटना जर करणार नाही तोपर्यंत हे सगळे प्रकार चालू राहणार आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांना याच्यामध्ये आता पुढच्या काळामध्ये संघटन मजबूत ठेवणं, हिंदू म्हणून जागरूकता ठेवणं ही अत्यंत आता पुढच्या काळामध्ये काळाची गरज निर्माण झाली आहे. नाहीतर आपण पाहतो की आता अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळी मागण्या वेगवेगळ्या समाजाच्या आहेत. समाजाच्या मागण्या असू द्या, त्या राहतील, होत्या, राहतील, पुढे राहतील माहीत नाही. पण त्याच्यामध्ये कोणी जर आपल्याला घेऊन आलं कि हमारी तरफ से पानी लो हम देंगे, हमारे तरफ से कुछ खाने को लो, अजिबात घ्यायचं नाही. आणि तुमच्याकडं ते दानवे साहेब इथं बसलेले, तिकडच्या भागात चालले तर आम्ही बसलेलो आहे. जोपर्यंत आमच्यासारखे हिंदू जिवंत आहेत, अशा कुठल्याही तुम्हाला सांगतो ज्याच्याकडं मागण्याची आवश्यकता नाही आणि कोणी देत असेल तर त्याची घ्यायची आवश्यकता नाही. आमच्याकडे सुद्धा बापू आता मध्ये एक सप्ताह होता, त्या सप्ताहामध्ये आम्ही दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात वाचलं, तालुका स्तरावरती होता, ते गाव छोटं गाव होतं. त्यांनी असंच सांगितलं की इथं आम्ही सगळे मिसळून राहतो आणि मग तिथं मुस्लिम समाजाच्या वतीने सप्ताहाच्या सांगतेच्या दिवशी पंगत देण्यात आली. पण ज्या दिवशी ती बातमी वृत्तपत्रात आली, आम्ही त्या सगळ्या मंडळींना भेटलो, त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की हिंदूंमध्ये एवढी ताकद आहे, तसं वीर सावरकरांनी सांगितलेलं आहे की हिंदूंचं अस्तित्व कधी कोणी संपू शकत नाही. जोपर्यंत शेवटचा एक जर हिंदू माणूस राहिला तरी हिंदू करोडोच्या रूपाने उभा राहणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कुठेही प्रयत्न करू नका, कोणाचाही बाहेर हिंदू म्हणून दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीचं अन्नदान घेण्याचा प्रयत्न करू नका. हे हळूहळू आपल्यामध्ये येतात आणि आपल्यामध्ये येत असताना आपल्या वेगवेगळ्या नजरेने आपल्या माता भगिनींचं पाहण्याचं काम करतात. हळूहळू एक महिला भगिनी टार्गेट करण्याचं काम करतात आणि म्हणून या राज्यामध्ये, देशामध्ये लव्ह जिहादचे प्रकार आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आता पुढच्या काळामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. काम करत असताना आपल्या सर्वांना एकत्र राहण्याची आवश्यकता आहे.
पुन्हा आज हे मोर्चा झाल्यानंतर पुन्हा कुठेतरी कोणतरी काहीतरी सांगाल की ह्या समाजाची वेगळी मागणी आहे, त्या समाजाची वेगळी मागणी आहे. पण समाजाची जरी असली तरी त्याला फक्त आणि फक्त पाठिंबा आपल्या हिंदूंचाच असला पाहिजे, याची खबरदारी, याची काळजी घेण्याचं काम आपल्या सर्व नागरिकांना हिंदू म्हणून करायची. आपल्याला कुठल्याही प्रकारे बाहेरच्या लोकांची आवश्यकता नाही. जसं आज सांगितलं की बांगलादेशी आले आमच्याकडं, महाराज 2 बांगलादेशी अधिकृत पोलिसांनी धरले आणि धरून त्यांच्या गुन्हा दाखल केला की हे बांगलादेशी, हे रेकॉर्डवरती आले, पोलीस रेकॉर्डवर. तर हे फक्त 2 धरले गेले, असे शेकडो आलेले आहेत. आणि हे काय फक्त एका जिल्ह्यात नाही, तर देशाच्या वेगवेगळ्या छोट्या मोठ्या गाव खेड्यापर्यंत पोहोचलेला आहे. म्हणून आपल्याला फार काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आणि या काळजीमध्ये जसं बापूंनी सांगितलं की आता छोटे मोठे व्यवसाय, हे छोटे मोठे व्यवसाय सुद्धा आता आपण ज्यावेळेला कुठली खरेदी करतो तर ही खरेदी करत असताना कुठलाही बाहेरचा जरी एखादा प्रोडक्ट असला तर ती कंपनी कोणाची हे सुद्धा आता गुगल सारख्या ह्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळतं, माहिती मिळते. आणि जर ती आपल्या माणसाची नसेल तर ती कुठल्याही प्रकारे ती वस्तू सुद्धा घेण्याचं तुम्ही टाळा. एकच सांगेल, ज्याच्या कपाळी नाही टिळा त्याच्याकडून खरेदी टाळा, एवढं मात्र तुम्हाला. अरे नाव आता ते असेच टाकतात, यश, साई, नवनाथ. आता आमच्याकडे आहे ते नवनाथ दुकान आहे, नवनाथ टी सेंटर. ते एक दिवशी आम्ही उभं होतो, तर ते उभं राहिले, काय मग ते डोबर मेले. हे असं आपल्याला माहिती नसतं. म्हणून हे सगळं जे आपल्याला करायचं हे बारकाईने विचारून आपल्याला विचार करून आपल्याला करायचं. म्हणून आज या सभेच्या माध्यमातून जे काय आपल्या नंदकिशोर या व्यक्तीवरती जो अन्याय झालेला आहे, या अन्यायाच्या विरोधामध्ये आपण सभा या ठिकाणी आयोजित केली आहे. आणि निश्चित रूपानं याच्यामध्ये ज्या ज्या पोलीस अधिकारी असतील, ज्या लोकांनी आपल्या ह्या व्यक्तीला, निर्दोष व्यक्तीला अडकवण्याचं काम केलं, याची निश्चित रूपानं ही एसआयटीच्या माध्यमातून चौकशी लावण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून आपण करू. आणि त्या नंदकिशोरला न्याय देण्याचं काम हे तुमच्या मोर्चाच्या माध्यमातून, कारण या मोर्चाचं गांभीर्य निश्चित रूपानं हे राज्य सरकारमधलं महायुती सरकार आणि विशेष करून हिंदूंचं सरकार हे घेतल्याशिवाय राहणार नाही याची खात्री देखील आज तुम्हाला मी या ठिकाणी देतो. कारण आता आमची जबाबदारी आहे की तुमच्या भावना तिथपर्यंत पोहोचवायच्या, भावना पोहोचून त्याच्यावरती काम करायचं. अरे आज त्या निरपराध व्यक्तीच्या महिलेने पाहिल्यानंतर मी असं, बापू असतील, आमच्या मनात विचार आला की या अशा मातेला आज कुठेतरी अशा सभेसमोर, अशा घटनेसमोर तिला आपला मत व्यक्त करावं लागतं की माझा पतीचा याच्यामध्ये तुला दोष नाही. आज त्या महिलेवरती काय बितत असेल, आज तिच्या भावना फक्त या महिला जगू शकतात. कारण की आपण पाहिलं की 10 एप्रिलला ज्या वेळेला पहलगाम मध्ये ज्या वेळेस ती घटना घडली की धर्म विचारून मारल्या गेलं, तर फक्त ज्या हिंदू असतील त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले होते. आणि मग त्याचं प्रत्युत्तर देण्याचं काम सुद्धा कोणी केलं असेल, केंद्र सरकारने सुद्धा ती धुरा कोणाच्या हातात दिली असेल, ती फक्त महिलेच्या हातात दिली की याच्या कपाळाचं कुंकू कुणी पुसलंय तर त्याचा बदला कुणी घ्यायचा, तर त्या महिलेने घ्यायचा. म्हणून आज तिच्या भावना सुद्धा फक्त महिला जाणत असतील त्या तिच्यावरती काय बिनते. म्हणून आपल्या सर्वांना आता पुढच्या काळामध्ये हा जरा विषय मंदिरापुरता असला महाराज, तर आता मंदिरापुरता राहिलेला नाही. आपल्याला या आपल्या चळवळीतनं या डॉबरमॅनची वळवळ आपल्याला बंद करायची. आणि म्हणून ती बंद कशी करणार आहे, जोपर्यंत आपण ऍक्शनला रिॲक्शन देणार नाही तोपर्यंत बंद होणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, आज ही घटना झाली, पण पुढच्या वेळेला तुम्हाला सांगतो, आम्हाला इथं येत असताना तुम्हाला जाग करण्याकरता नाही यावं लागलं पाहिजे.
तुम्हाला शांत करण्याकरता यावं लागलं पाहिजे, ही मागणी मात्र तुम्हाला मी आज या सभेच्या निमित्तानं करतो. त्यात इथून पुढे कुठलाही अन्याय अत्याचार सहन करून घ्यायचा नाही. आणि एखाद्यावर होत असेल आणि आपण जर बाजूला बसत असेल तर तो पाहणारा सुद्धा तो एक अन्यायच करत असतो. त्यामुळे तुम्ही त्याच भावनेतनं त्या संपूर्ण विषयामध्ये आपल्या प्रत्येकाचा सहभाग हा असणं गरजेचं आहे. म्हणून आज या सभेच्या माध्यमातून अधिकचा वेळ आपल्याला घेत नाही. या सभेच्या माध्यमातून आपण सगळेजण बापूंनी बरंच मार्गदर्शन केलंय. महाराजांनी आपल्याला ज्या शास्त्राकडे मागण्या आहेत त्याच्या बाबतीत देखील माहिती दिली आहे. आणि पोलीस प्रशासनाला जात जाता आमची एक विनंती राहील की ज्या आपल्या कर्मचाऱ्यानं ज्या आमच्या हिंदू बांधवाला त्या ठिकाणी पाठवलं होतं तर त्या कर्मचाऱ्याला ताबडतोब सस्पेंड करण्याचं काम देखील तुम्ही या ठिकाणी आज केलं पाहिजे. जर तुम्हाला त्याला सस्पेंड केलं नाही, तुम्हाला सांगतो ह्याने जर त्याला सस्पेंड केलं नाही, इथं आजूबाजूला डुकर असतील ना तर ते मोठं नाही आणतायत कोणाला, ते बारकाले पिल्ल घेऊन या आणि ज्या कॅमेऱ्यातून त्याने ते फुटेज दाखवलं ना तिथे परिसरात सोडून द्या. कारण की वारंवार जो हत्या होतात आपण प्रतिक्रिया देत नाही. वारंवार या सगळ्या घटना घडत राहतात, आपण प्रतिक्रिया देत नाही. नाही प्रतिक्रिया द्यायला हरकत नाही. कॅमेऱ्यात दिसू द्या, डुकराचे पिल्ल तर दिसू द्या, काय हरकत नाही. शेवटी ते मुख जनावर आहे, पुढे येऊ शकतं. डॉबरमॅन पुढेही घुसतंय तर डुकराचे पिल्लही पुढे घुसतेत, घुसू द्या, काय होत नाही. पण आपल्याला सर्वांना आता या बाबतीमध्ये काम करावं लागलं आणि न करता एक जातोय, करून जाऊ द्या, 10 जाऊ द्या आतमध्ये. हे न करता जर एक आपला व्यक्ती जातोय तर एवढ्या मध्ये 4 धागे काय होणार, काय होत नाही मला सांगतो. तो मनुष्य त्यांनी गणेश उत्सवाच्या कालखंडामध्ये गाय कापली, 2 दिवसामध्ये सुटला, काय केलं यांनी? काही नाही केलं. तर सोशल मीडियावरती आपण व्हिडिओ पाहतो तर डुकराचे पिल्ल सोडले काय होणार आहे? काही होत नाही. तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये हे तुमच्याकडून होणं गरजेचं आहे. पण पुढच्या वेळेला ज्या वेळेला घटना घडल या सगळ्या बाबतीमध्ये आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे. आणि जे लोक या संपूर्ण याच्यामध्ये सहभागी असतील आपल्या लोकांनी देखील त्याच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे. हिंदू म्हणून उभं राहणं, बाकी काही जरी नसलं तर आपण हिंदू म्हणून त्याच्या मागं उभा राहतो. तो कुठल्या संघटनेचं काम करतो, कुठल्या पक्षाचं काम करतो, तो फक्त हिंदू आहे ना त्याच्या पाठीमागं उभा राहायचं. एवढंच मात्र तुम्ही खबरदारी घ्या, त्याच्या पाठीमागं उभा राहा. आणि म्हणून आज आपल्या एका हिंदू बांधवावरती अन्याय झाला, आपण त्याच्याकरता शेकडोच्या संख्येने उभा राहतो. हे ज्यावेळेला आपण दाखवून देतो त्यावेळेला निश्चित रूपानं त्याला जरी या पोलीस दप्तरी न्याय मिळाला नाही तरी आज जनतेच्या मनामध्ये तो निर्दोष आहे हीच भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आज निर्माण झाली आहे. आणि म्हणून त्याला न्याय मिळाला. म्हणून भविष्यामध्ये अशा प्रत्येक व्यक्तीला आपल्याला न्याय मिळवून देण्याकरता आपल्याला काम करत राहायचं. म्हणून आज ही सभा ही त्याच विषयाकरता होती. आज तुम्ही मोठ्या संख्येला या ठिकाणी उपस्थित राहिला, तुमच्या मनापासून या ठिकाणी मी एक हिंदू कार्यकर्ता म्हणून आभार व्यक्त करतो. आणि ज्या वेळेला ज्या हिंदूवरती कुठलाही संकट येईल त्यावेळेला आपल्या सर्वांना अशाच मोठ्या ताकदीनं महाराष्ट्रामध्ये कुठेही असेल वेळ प्रसंगी ज्या ठिकाणी जायची वेळ येईल तर त्या ठिकाणी आपण जाण्याचं काम प्रत्येक हिंदू बांधवांना त्या ठिकाणी करायचं आहे. एवढंच आजच्या सभेच्या निमित्तानं बोलतो. अधिकचा वेळ आता घेत नाही. धन्यवाद. जय हिंद. SIT आपण लावणार त्याच्यातूनच आपण करू. आणि आरोपी ते डॉबरमॅन ते सापडल, पण त्याच्याबरोबर ज्यांनी त्या आरोपीला मागं घातलंय, पाठीशी घातलंय त्याच्यावर सुद्धा आपल्याला कारवाई करायची. जय श्रीराम. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.